मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आता खूप भडकतो आणि म्हणतो, तुम्हाला नको आहे ना, मी तुमच्या आयुष्यामध्ये तर ठीक आहे असं म्हणून लॉकेटमध्ये असणारा तो त्याचा फोटो काढून फेकून देतो आणि आनंदीला म्हणतो, घ्या हा तुमचं एकट्याचंच आयुष्य आहे ना, तुम्ही एकटं जगा नाही तर कुणाबरोबरही जगा, इथून पुढे मी माझं तोंडसुद्धा तुम्हाला दाखवणार नाही असं म्हणून तो आता खूप चिडतो. आनंदीला आता खूप वाईट वाटतं, पण या क्षणी ती काही बोलू शकणार नसते म्हणून आता ती आपली गप्प बसते आणि सार्थक आता रागातच गाडीत बसून तिथून निघून जातो. तर आनंदी जाणाऱ्या सार्थककडे पाहतच राहते. तर दुसरीकडे घरातील सर्वजण काळजीत असतात, कारण सार्थक आनंदीचं आता नक्की काय बोलणं होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. अण्णा त्याचबरोबर मनोज हे दोघेही आता आनंदी सार्थकच्या नात्याबद्दलच डिस्कस करत असतात. तेव्हा आनंदी अजून कशी आली नाही काय माहीत असं आता अण्णा म्हणतात. मग आता मनोज म्हणतो, त्या दोघांचं काहीतरी बोलणं सुरू असेल, आपण त्यामध्ये पडायलाच नको. तेव्हा आता सर्वजण लीनाकडे पाहतात. लीना म्हणते, मी तुमच्यामध्ये काहीही बोलणार नाहीये, कारण आता जर माझं म्हणणं तुम्हाला पटत नसेल तर मी काय बोलणार. तर अजूनही असं वाटतं की आनंदी आणि सार्थक रावांनी एकत्र यावं, परंतु तुमच्या मनात काय आहे ना ते कळतच नाही. तेव्हा अण्णा म्हणतात की आनंदी अजिबात ऐकत नाहीये, तिला कल्याणी म्हणूनच राहायचं असेल तर आपलाही नाईलाज आहे. पुढे आता मालती म्हणते की अहो आनंदी आणि सार्थकरावांचा संसार पुन्हा का सुरू होणार नाही याचंच मला टेन्शन आले. तेव्हा जोपर्यंत या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही खरं कारण काय आहे सार्थकरावांना नाकारण्यासाठी हे कारण आनंदी सांगत नाही पर्यंत आपणही हतबल आहोत असं आता अण्णा म्हणतात. पुढे आता मनोज म्हणतो, तिच्याकडून मी प्रश्नांची उत्तरं मागणारच आहे. तिच्या आयुष्यामध्ये तिला सार्थकराव नको का आहेत ना, या प्रश्नाचं उत्तर तिने आजच्या आज दिलंच पाहिजे. तेव्हा अण्णा म्हणतात, ते सर्व ठीक आहे, परंतु ती आहे तरी कुठे, अजूनही आली नाहीये. दुसरीकडे आदर्श हा सुधाला विचारत असतो, काकू या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळायलाच हवी. गेली 6 वर्ष झाले तरी सार्थक अजूनही आनंदीला विसरू शकला नाहीये आणि आनंदी का घर सोडून गेली या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळालं नाही, सुखदा आणि सार्थकचा संसार तरी कसा होईल. सुखदा या प्रश्नांची उत्तरं मागणारच, मग आपण काय करायचं. तेव्हा सुधा म्हणते, अरे आदर्श, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची काही गरज आहे का, कारण सुखदाच आता त्याचं भविष्य आहे हे सार्थकने आता सांगितलंय ना, मग आपण उगीच कशाला जुन्या विषयांमध्ये हात घालायचा. तेव्हा आदर्श म्हणतो, काकू कसं आहे ना, सार्थक जरी वरवर आपल्याला म्हणत असला ना तरीही सार्थकच्या मनात अजूनही आनंदी आणि आनंदीच आहे. तो आपल्याला काहीही म्हणू देत, परंतु त्याने असं नाकारलेलंच नाहीये की आनंदी मला नको आहे. अजूनही सुखदापेक्षा जास्त प्रेम तो आनंदीवर करतो आणि सुखदावर खरं प्रेम नाहीये त्याचं, फक्त तुम्ही म्हणताय ना म्हणून तो लग्नासाठी तयार आहे. पुढे आता आदर्श म्हणतो, मी आई आणि शलाकाला सुद्धा विचारणार आहे या प्रश्नांची उत्तरं. आनंदी घर सोडून का गेली, त्या काही बोलल्यात की काय, या विचाराने मी त्यांना विचारणार आहे. मग आता सुधा जरा घाबरते आणि तू त्यांना कशाला विचारतोस असं म्हणते. तेव्हा आदर्श म्हणतो, मी म्हटलं की अगोदर तुझ्याकडूनच जाणून घ्यावं, तुला काही माहीत असेल तर, आणि मगच त्यांच्याकडे जावं, म्हणजे त्या खोटं बोलणार तरी नाहीत. तेव्हा सुधा म्हणते, हे बघ, तू वृंदा आणि शलाकाला काही विचारूच नको, कारण त्या तुझी दिशाभूल करतील आणि उकरून काढायचं म्हटल्यावर खूप काही निघेल, कोणते कोणते प्रश्न निघतील, त्यामुळे नको ना प्लीज असं म्हणून सुधा जरा घाबरते. तेव्हा आदर्श आता संशयित नजरेने सुधाकडे पाहू लागतो आणि म्हणतो, म्हणजे काकू तुला काही माहीत आहे का, आनंदी हे घर सोडून का गेली. तेव्हा सुद्धा जरा अजूनच घाबरते. मग आदर्श सारखा सारखा तिला विचारू लागतो. ती म्हणते, अरे या आनंदीवरून अजिबात मला घरात कोणताही नवीन विषय नकोय, भांडणं नकोयत आणि नवीन संकटसुद्धा नकोय, त्यामुळे म्हटलं की तू विषय स्टॉप कर इथे. तेव्हा आदर्श आता तिथून जातो, तर सुधा आता खूपच घाबरते. तर दुसरीकडे सार्थक आता रूममध्ये बसलेला असतो आणि आनंदीच्याच आठवणीत असतो. आनंदी अशी का वागते याचा अंदाजच त्याला अजूनही येत नसतो, म्हणूनच आता तो खूप रडत असतो. त्याचवेळी सुखदा तेथे येते आणि विचारते, काय झालं सार्थक. तेव्हा तो रडतच म्हणतो, आज सगळं काही संपलं आहे. गेल्या 6 वर्षात कुणाच्या आधाराची गरज लागली नाही, परंतु आज मला कोणाचा तरी आधार हवा आहे. माझं अख्खं जग इकडचं तिकडं झालं आहे. आयुष्यामध्ये एवढा त्रास झाला नव्हता तेवढा आज होतोय असं म्हणून आता तो सारखी आनंदीची आठवण काढत असतो, परंतु सुखदाला तसं तो भासू देत नाही. आनंदीच्या वागण्याचा तो विचार करत असतो आणि मी पूर्णपणे कोसळलो आहे असं म्हणतो. तेव्हा आता सुखदा म्हणते,
तुला काय झालं आहे ना सार्थक, मला खरंच माहीत नाही, परंतु तुझ्या आयुष्यात मी तुला हवी आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. मी आयुष्यभर तुझ्यासोबत असणार आहे, असं म्हणून ती आता लगेच त्याचा हात पकडते. मग आता तो तिला मिठी मारतो. तेव्हा सार्थकला नक्की काय झालंय हेच आता सुखदाला समजत नाही. त्यामुळे सुखदा आता म्हणते, सार्थक तू रडू नकोस, अरे मी आहे तुझ्यासोबत, कायम आहे. तेव्हा सार्थक आता लहान बाळासारखा रडत असतो, तर सुखदाला अजूनच त्याची काळजी लागते. दुसरीकडे वृंदा आणि शलाका या दोघीही आता तर्कवितर्क काढत असतात. सार्थक आणि आनंदी एकमेकांना भेटले तरीही अजून इकडे आनंदी का नाही आली या प्रश्नाचं उत्तरच आता वृंदाला आणि शलाकाला मिळत नसतं. मग आता वृंदा म्हणते, मला काय वाटतंय 6 वर्षांपूर्वी आनंदी आणि सार्थकने प्लॅन तर केला नसेल ना एकमेकांपासून फक्त वेगळं राहण्याचा आणि आपल्याला आपण वेगळं आहोत असं दाखवण्याचा. तेव्हा शलाका म्हणते, असं काय बोलते आई तू, असं काहीही नसेल असं मला वाटतंय. त्यावेळी आता आदर्श हा तेथे येतो आणि म्हणतो, आई मी तुला उगीच चुकीचं ठरवलं अगं. तेव्हा काय झालं असं आता वृंदा विचारते. मग आता तो म्हणतो, आई अगं त्या दिवशी तू सांगत होतीस ना की सार्थकला आणि आनंदीला भेटवायचं आहे आणि आनंदी पुन्हा आली आहे म्हणून. अगं खरंच आनंदी पुन्हा आली आहे. त्यावेळी आता वृंदा म्हणते, हो का, अरे म्हणजे तुलाही ती दिसली ना. आदर्श म्हणतो, हो आनंदी मला दिसली आहे आणि अगं मी तिचा पाठलागसुद्धा करत होतो, परंतु ती काही थांबली नाही, तेच निघून सुद्धा गेली ती पुढे आणि मी मागे असं पाठलाग करत होतो. त्यावेळी आता वृंदा म्हणते, हो का, म्हणजे आत्ता पटलं ना आईचं म्हणणं तुला. तेव्हा तो म्हणतो, हो आत्ताशी मला तुझं म्हणणं पटलंय, पण आई मला कळत नाही 6 वर्षांपूर्वी असं काय घडलं असेल ग जेणेकरून आनंदी हे घर सोडून निघून गेली. तेव्हा आता वृंदा म्हणते, मला काय वाटतंय सार्थक आणि आनंदीने हा प्लॅन केला असेल, मलाही नाही माहीत रे खरं कारण काय आहे. तेव्हा आता वृंदाला बरोबर आदर्शचा हा डाव समजलेला असतो. शलाका आता घाबरलेली असते. तिला वाटतं की आई आता सर्व काही खरं बरळून जाते की काय. पण आता वृंदा म्हणते की 6 वर्षापूर्वी काय घडलं होतं हे मला आठवल्यावर तुला सांगेल हा. तेव्हा आदर्श म्हणतो, हो नक्की सांग हा, असं म्हणून तो आता तेथून जातो. शलाका म्हणते की अगं मला आई किती भीती वाटली होती माहिती आहे का. तेव्हा वृंदा दार बंद करून घेते. मग आता वृंदा म्हणते, कशाची भीती वाटली होती. तेव्हा अगं तू दादासमोर सगळं काही सत्य बरळून जाते की काही याची भीती वाटली होती असं शलाका म्हणते. तेव्हा वृंदा म्हणते, मी आदर्शची आई आहे एवढं लक्षात ठेव, मी एवढी सहजासहजी त्याच्या जाळ्यामध्ये अडकणार नाही कधी, कारण मला वृंदा म्हणतात वृंदा. दुसरीकडे सार्थक अजूनही रडत असतो, तर तेवढ्यातच त्याला अण्णांचा फोन येतो. तेव्हा बोला अण्णा असं तो आता म्हणतो. मग आता अण्णा म्हणतात की आनंदी कुठे आहे आणि तुम्ही कुठे आहात आम्हाला कळत नाही आहे, कारण आनंदी अजूनही घरी आलेली नाही आहे. तेव्हा हे ऐकताच सार्थकला धक्का बसतो. तो म्हणतो, मी पाहतो हां, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. तेव्हा सुखदा विचारते, काय झालं सार्थक. सार्थक म्हणतो, मी आल्यानंतर तुला सांगेन, असं म्हणून तो आता तेथून आनंदीचा शोध घेण्यासाठी जातो. सुखदा विचार करत असते की नक्की काय घडलं असेल, सार्थक असा अचानक गेला. मग आता दुसरीकडे अण्णा हे खूप टेन्शनमध्ये असतात, कारण सार्थककडे आनंदी नसते, मग कुठे गेली असेल याचा अंदाजही अण्णांना नसतो आणि घरच्यांनाही. त्यावेळी आता लीना म्हणते, सार्थकराव असं कसं करू शकतात, कारण आनंदीचा हात पकडून ते घेऊन गेले खरं, परंतु घरी आणून सोडण्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच होती ना. आता एवढ्या रात्री आनंदीला ते शोधणार तरी कुठे आहे असा प्रश्न घरातील सर्वांना पडतो. मग आता आई सप्तशृंगी काय ग माझ्या आनंदीच्या आयुष्यात हे चाललं आहे असं आता मालती म्हणते आणि लवकरात लवकर माझी आनंदी घरी येऊ देत असं म्हणते. त्यावेळी आता मी आश्रमात फोन करून बघू का संगमनेरला असं आता मनोज विचारतो. अण्णा म्हणतात हो. मग आता तो लगेच आश्रमात फोन करतो. तेथे कल्याणी मॅडम आहे का असं विचारतो, पण आता आनंदी तेथे नसते. तेव्हा आता तो घरच्यांना त्याबद्दल सांगतो. तेव्हा घरातील सर्वांना अजूनच टेन्शन येतं, नक्की आनंदी कुठे असेल. त्यानंतर अण्णा आता म्हणतात की मी आनंदीला शोधायला जातो, कारण जर आनंदी आता माझी सापडली नाही आणि ती आपल्याला कुठेतरी सोडून गेली तर मला हा धक्का कधीही सहन होणार नाही. तेव्हा मनोज म्हणतो, हो बरोबर आहे, पण अण्णा तुम्ही इथेच थांबा, मी जातो शोधायला, कारण आनंदीवर आपण अजूनही अपेक्षांचं ओझं लादू शकत नाही. आनंदी जर आपल्या आयुष्यातून गेली तर आपल्याला हा धक्का कधीही सहन होणार नाही. म्हणूनच
अण्णा मी तुम्हाला सांगतो की आपण आता आनंदीचा शोध घेऊयात, परंतु तुम्ही इथेच थांबा, मी जातो. लीना तू काळजी घे या दोघांची, असं म्हणून तो आता तेथून जातो. आता सार्थक सकाळी ज्या ठिकाणी दोघे भेटलेले असतात त्या ठिकाणी जातो. गाडी थांबवतो, गाडीतून उतरतो, इकडे तिकडे आनंदीचा शोध घेतो, परंतु आनंदीला मोठ्या मोठ्याने आवाज देतो. ती आता कुठेही नसते, म्हणून आता तो डोक्यालाच हात लावतो. आनंदी तू कुठे आहेस असं जोराजोरात ओरडतो. तेव्हा आता सार्थक खूपच रडू लागतो. तेवढ्यातच त्याला आदर्शचा फोन येतो. तेव्हा आदर्श विचारतो कुठे आहेस रे सार्थक तू. मग आता सार्थक म्हणतो की इथे मी सकाळी आनंदीला भेटलो होतो आणि आनंदीला खूप काही बोललो, मग त्यांनी रागाच्या भरात काही जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल ना, अशी मला सतत भीती वाटतेय. तेव्हा आदर्शला धक्का बसतो. आता त्याच्याबरोबर सुखदासुद्धा असते, त्यामुळे तो आता खूप कोड्यात बोलू लागतो. मग कुठे आहे तू सध्या. त्यावेळी आता सार्थक लगेच पत्ता सांगतो. मग आता आदर्श म्हणतो मी येतो लगेच तिकडे 1 मिनिटामध्ये. त्यावेळी आता मग तो जायला निघतो आणि सुखदाला म्हणतो काळजी करू नको, मी सार्थकला घरी घेऊन येतोय. सुखदा म्हणते काय झालंय मला सांग ना प्लीज आदर्श. तेव्हा तो आता काहीही सांगत नाही. मग आता सुखदा म्हणते प्लीज तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय असं मला का वाटतंय सारखं. त्यावेळी आदर्श म्हणतो नाही काही नाही लपवत मी, येतो पटकन मी, असं म्हणून तो आता तेथून जातो. सुखदाला कोणी काहीही सांगत नाही. तर दुसरीकडे आता आनंदी, माझी आनंदी कुठे असेल असं सार्थक आता जोराजोरात ओरडत असतो. तेवढ्यातच काही गुंड आता आनंदीच्या गळ्यात असणारं लॉकेट घेऊन तेथे येतात आणि काय छान माल सापडलाय असं म्हणतात. त्यावेळी सार्थक आता ते लॉकेट पाहतो. त्याला समजतं की माझ्या आनंदीचंच हे लॉकेट आहे, म्हणूनच तो आता म्हणतो की हे लॉकेट तुम्हाला कुठे सापडलं आणि ती लॉकेटवाली मुलगी कुठे आहे. तेव्हा हे लॉकेटसुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि ती मुलगीसुद्धा मिळणार नाही असं रागातच ते गुंड आता म्हणू लागतात. त्यामुळे सार्थकला प्रचंड राग येतो. सार्थक आता त्यांना खूप मारतो. ही आनंदी कुठे आहे असं सतत विचारत असतो. आता त्यांच्यामध्ये खूपच झटापट होते. सार्थकच्या अंगात एवढी ताकदच नसते की तो त्यांना मारू शकेल, कारण ते 3 गुंड असतात आणि सार्थक एकटा असतो. त्यानंतर सार्थकच्या पोटात आता ते खूपच गुद्दे घालतात आणि सार्थकला खूप मारत असतात. तेव्हा समोरून एक गुंड येतो आणि सार्थकच्या डोक्यात आता मोठी काठी घालणारच असतो. तेवढ्यातच आनंदी आता ती काठी पकडते आणि सोड असं रागातच म्हणते. त्यावेळी आता ती काठी तिच्याकडे घेते आणि त्या दांडक्यानेच त्यांना चांगली बदडून काढते. तेव्हा सार्थकच्या जीवात जीव येतो की आनंदी इथे आहे. पुढे आता आनंदी म्हणते की आत्ताच्या आत्ता त्यांना सोडा, नाहीतर मी एकाचं डोकं फोडेन. तेव्हा तू काय आमचं वाकडं करणार आहे कर, असं म्हणून ते गुंड पुन्हा आनंदीवर अरेरावी करू लागतात. तेव्हा एक स्त्री काय करू शकते हे तुम्हाला माहीत नाही, असं म्हणून ती आता चांगलीच त्यांना दांडक्याने बडवते. सार्थकला ते सोडतच नसतात, म्हणून आनंदी आता दुर्गेचं रूप घेते आणि त्यांना एवढी मारते की त्यांचे आता उठायचे बसायचेच हाल होऊन जातात. मग आता सार्थक देखील त्या गुंडांना उचलतो आणि खूप मारतो. आनंदी आल्यामुळे त्याच्यातही ताकद आलेली असते आणि तो त्यांची चांगल्याच प्रकारे धुलाई करतो. त्यानंतर आता आनंदीचं सार्थकचं हे रौद्र रूप पाहून गुंडही घाबरतात. आनंदी खूप जोरात ओरडत असते. तेव्हा तो आता आनंदीची घेतलेली चैन पुन्हा देऊन टाकतो आणि तेथून धूम ठोकतो. त्यानंतर आनंदी सार्थक एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यावेळी आता ही मारामारी वगैरे तुमच्याकडून अजिबात ॲक्सेप्ट नव्हती, तुम्ही ठीक तर आहात ना, असं सार्थक विचारतो. त्यावेळी मी ठीक आहे, परंतु परिस्थितीने मला सगळं काही शिकवलं आहे, असं आता आनंदी सार्थकला उत्तर देते. मग आता सार्थक जरा रागातच म्हणतो परिस्थितीने हे नाही शिकवलं का लवकरात लवकर वेळेत घरी जायला हवं म्हणून, आणि कुठेही जाताना अगोदर घरच्यांना इन्फॉर्म केलं पाहिजे. अहो आयांना काळजी करताय, टेन्शनमध्ये आहेत ते दोघे जण. तेव्हा तुम्ही दिलेलं लॉकेट ते माझ्याकडून चुकून हरवलं आणि ते शोधत बसले, म्हणूनच एवढा वेळ गेला, असं ती आता सार्थकला उत्तर देते. तेव्हा सार्थक आता तिच्या हातावर ते लॉकेट टेकवतो. मग आता पुन्हा तो म्हणतो की अण्णांचा मला कॉल आला होता, ते बिचारे रडवेले झाले आहेत. तेव्हा ती विचारते अजून काही बोलायचंय का. मग आता तो म्हणतो हो बोलायचंय ना, अण्णांचा फोन आला होता ना, म्हणून माणुसकीसाठी मी इथे आलोय, बाकी काहीच नाही. मी पुन्हा
परत कधीही येणार नाही असं सार्थक म्हणतो. आनंदी आता जायला निघते. सार्थक म्हणतो 1 मिनिट असं म्हणून तो आता अण्णांना फोन करून देतो. त्यावेळी आता आनंदी तो फोन घेते. हो अण्णा, मी इथेच आहे. त्यावेळी आता आनंदी, अगं तू कुठे होतीस? आम्ही तुला किती वेळ शोधण्याचा प्रयत्न केला असं म्हणून आता अण्णा आनंदी सापडली म्हणून खूपच खुश होतात. पुढे आता आनंदी म्हणते थोड्या वेळात मी घरी येतेय. तेव्हा ठीक आहे असं अण्णा म्हणतात. तर आता मालती लगेच आई सप्तशृंगीला म्हणते की बरं झालं माझी आनंदी सापडली. इकडे आनंदी सार्थकला त्याचा मोबाईल देऊन टाकते. तेव्हा तो विचारतो सोडायचंय का? मग आता ती म्हणते थँक्यू, मी माझी एकटी जाऊ शकते. त्यावेळी सार्थक ठीक आहे असं म्हणतो. दोघेही आपापल्या घरी जायला निघतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक आणि तुझ्यामध्ये काय बोलणं झालं असं मालती विचारते. तेव्हा आई, अगं आता कोणतेच धागे कधीही जुळणार नाही आहेत, हे पहा हे लॉकेट असं म्हणून ती लॉकेट दाखवते आणि त्या लॉकेटमधील त्यांनी त्यांचा फोटो काढून घेतल्याचं म्हणते. तेव्हा आता सर्वांनाच धक्का बसतो. दुसरीकडे सार्थक सुखदाला विचारतो आपण लग्न कधी करायचं? मग आता ती म्हणते काय म्हणालास सार्थक तू? असं म्हणून ती आता हसते. तर सार्थकला आता वेगळंच काहीतरी वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.